नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्यामार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे। एकूण या ठिकाणी 128 जागांची वॅकन्सी या ठिकाणी आहे। अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट या ठिकाणी करायची नाही। परीक्षा देखील तुमच्या या ठिकाणी होणार नाही। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मार्च 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्हता तुमची काय लागणार आहे, वयोमर्यादा काय लागणार आहे, अर्ज कशा प्रकारे तुम्हाला सादर करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्हता या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, असेच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महावितरणमार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी मालेगाव मंडल कार्यालय, कार्यक्षेत्र मालेगाव, मनमाड, सटाणा व कळवण विभागाकरता नाशिक जिल्ह्यातील शिकाऊ प्रशिक्षणार्थी 20 तंत्री पदाकरिता एकूण 60 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत। त्यानंतर प्रशिक्षणार्थी तारतंत्री पदासाठी या ठिकाणी लाईनमॅन किंवा वायरमॅन या पदासाठी एकूण 60 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। त्यानंतर संगणक चालक म्हणजेच कोपा पदाकरिता एकूण 8 वॅकन्सी या ठिकाणी आहेत। एकूण अशा 128 जागांची भरती या ठिकाणी निघालेली आहे। वयोमर्यादा जी आहे या ठिकाणी 18 ते 30 वर्षापर्यंतची या ठिकाणी देण्यात आलेली आहे। रिझर्व्ह कॅटेगरीसाठी या ठिकाणी 5 वर्षापर्यंतची शिथिलता या ठिकाणी नियमानुसार दिली जाणार आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे तुम्ही या ठिकाणी 10वी उत्तीर्ण असणं या ठिकाणी आवश्यक आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे ITI 20 तंत्री किंवा तारतंत्री प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं किंवा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ यांचा 2 वर्ष कालावधीचा डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। कोपा पदांसाठी तुम्ही 10वी उत्तीर्ण आणि संगणक चालक कोपा ITI उत्तीर्ण असणं आवश्यक या ठिकाणी आहे। गुणांची अट खुल्या प्रवर्गातील किमान 60% व मागास प्रवर्गासाठी या ठिकाणी 55% या ठिकाणी असणं आवश्यक आहे। अर्ज जे आहे तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत। अप्रेंटिस बेसिस जॉब या ठिकाणी असल्यामुळे अप्रेंटिस पेजवरती जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करून या ठिकाणी अर्ज सादर करणे या ठिकाणी बंधनकारक आहे। ऑनलाईन अर्ज केल्याची प्रिंट तुम्हाला या ठिकाणी काढायची आहे। त्यासोबत तुम्हाला तुमचे आधार कार्ड आणि शैक्षणिक अर्हतेबाबतचे प्रमाणपत्र जे काही असतील आणि गुणपत्रक जे असतील, ITI शाळा सोडल्याचा दाखला, 10वीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र गुणपत्रक, जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्डच्या साक्षांकित प्रती जे आहेत तुम्हाला दिनांक 28 फेब्रुवारी 2025 ते 5 मार्च 2025 पर्यंत अधीक्षक अभियंता महाराष्ट्र वीज विकास कंपनी मर्यादित, मालेगाव मंडल कार्यालय 132 KV सोयगाव, उपकेंद्र परिसर, दाभाडी रोड, मालेगाव, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक या ठिकाणी जमा करायचे आहेत। वेळ या ठिकाणी देण्यात आलेली आहे 10:30 ते 5:30 वाजेपर्यंत। कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म जमा करायचे आहेत। 3ही पदांसाठी तुम्हाला नियमानुसार विद्यावेतन जे आहे या ठिकाणी दिलं जाणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, अशीच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।